उन्हाळा आता निरोप घेतोय आणि पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली. पण या ऋतू बदलाच्या काळात एक गोष्ट मात्र अशी आहे जिच्याशिवाय हा काळ पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे जांभूळ. हा उन्हाळ्याच्या शेवटचा मेवा आहे जो पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वी आपण नक्कीच चाखायला हवा. अनेकदा आपण याला फक्त जांभूळ म्हणतो, पण इंग्रजी भाषेत याला जावा प्लम किंवा इंडियन ब्लॅकबेरी असे म्हणतात. जरी याला बेरी म्हटलं जात असलं तरी याचा ब्लॅकबेरी किंवा ब्लूबेरीशी काहीही संबंध नाही. हे मिटेन्सी फॅमिलीतील फळ आहे आणि याचे शास्त्रीय नाव आहे सिझिगियम क्युमिनी. हे फळ जितके चवीला गोड आणि किंचित तुरट आहे तितकेच औषधी गुणांनी समृद्ध आहे. जांभूळ म्हणजे आरोग्याचा खजिना. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते. तसेच जांभळातील खासियत, पहिलं इम्युनिटी बूस्टर. पावसाळ्याच्या सुरुवातीला आजार टाळण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं महत्त्वाचं असतं, ज्यात जांभळातील अँटीऑक्सिडंट मदत करतात. दुसरं डायबिटीस नियंत्रण. ज्यांना ब्लड शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे फळ अतिशय गुणकारी आहे. तिसरं पाचन शक्ती. हे पोट साफ ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी मदत करतं. आणि चौथं सूज कमी करणे. यात दाहशामक गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यात मदत होते. आणि जांभूळ खाण्याची खरी मजा म्हणजे थोडं काळं मीठ आणि चटणी लावून खाणे. पावसाळ्याची पहिली रिमझिम आणि हातात मीठ लावलेलं जांभूळ, कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटलं ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पावसाळा पूर्णपणे सुरू झाला की जांभळाचा हंगामही संपतो. त्यामुळे या उरलेल्या दिवसात या रसाळ फळाचा मनसोक्त आनंद घ्यायला विसरू नका. तर सांगा, या हंगामात तुम्ही किती जांभळं खाल्ली आणि तुम्हाला जांभूळ मीठ लावून खायला आवडतं की अशीच? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.